हॅलो मित्रांनो, उडान मंत्रवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रॉबर्ट कियोसाकी यांचं तिसरं पुस्तक, गाईड टू इन्व्हेस्टिंग, श्रीमंत होण्यासाठी गुंतवणुकीचा खरा मार्ग. रॉबर्ट कियोसाकी लहानपणीच एका प्रश्नांनी गोंधळले होते. शिक्षण घ्या, चांगली नोकरी मिळवा हे त्यांच्या वडिलांचं म्हणणं होतं. पण दुसरा एक माणूस म्हणजे त्यांच्या मित्राचे वडील, जे त्यांना म्हणायचे, शिक, पण पैसा कसा काम करतो ते शिक. दोन भिन्न विचार. एक म्हणत होता नोकरी करा, तर दुसरा म्हणत होता गुंतवणूक करा. आज जगभरात कियोसाकी यांना फायनान्शियल फ्रीडमचे गुरु म्हणून ओळखतात. पण या दोन्ही वडिलांमुळे त्यांचं आयुष्य बदललं आणि त्यांनी लिहिलं रिच डॅड्स गाईड टू इन्व्हेस्टिंग, श्रीमंत लोक पैसे कुठे गुंतवतात हे उघड करणारं पुस्तक. कियोसाकी म्हणतात, इफ यू वॉन्ट टू बी रिच यू नीड टू इन्व्हेस्ट लाईक द रिच. म्हणजे गुंतवणूक करणं ही श्रीमंत लोकांची सवय नसून शिस्त, दृष्टिकोन आणि खेळ जिंकण्याची कला आहे. चला तर मग हे पुस्तक आपण डीपमध्ये समजून घेऊया. श्रीमंत लोक का गुंतवणूक करतात? कियोसाकी स्पष्ट सांगतात, द रिच डोंट वर्क फॉर मनी, दे मेक मनी वर्क फॉर देम. म्हणजे श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत, ते पैशाला स्वतःसाठी काम करायला लावतात. कियोसाकी यांच्या वडिलांचे दोन मित्र होते, एक जॉब करणारा तर दुसरा गुंतवणूक करणारा. जो फक्त पगारावर अवलंबून होता तो नेहमीच कमी पडत गेला, पण दुसरा जो व्यवसाय, रिअल इस्टेट आणि स्टॉक्समध्ये पैसा गुंतवत होता तो दरवर्षी आपली उत्पन्नाची तिजोरी वाढवत गेला. यावरून आपल्याला समजतं की गुंतवणूक म्हणजे फक्त पैसे लावणे नव्हे, ती एक विचारसरणी आहे. कियोसाकी 3 प्रकारचे गुंतवणूकदार सांगतात. पहिला म्हणजे निवृत्तीसाठी गुंतवणूक करणारे. हे लोक फक्त म्युच्युअल फंड्स किंवा PPFमध्ये पैसे लावतात. दुसरा म्हणजे सुरक्षितता शोधणारे गुंतवणूकदार. हे लोक फक्त घर घेणं किंवा फिक्स डिपॉझिटमध्ये रस ठेवतात. आणि तिसरा म्हणजे ॲक्टिव्ह गुंतवणूकदार, जे नवे उद्योग, शेअर्स, रिअल इस्टेट्समध्ये ॲक्टिव्हली पैसे गुंतवतात. कियोसाकी स्वतः ॲक्टिव्ह इन्व्हेस्टर आहेत. ते म्हणतात, मी तिथं गुंतवतो जिथं माझा कंट्रोल असतो. श्रीमंत गुंतवणूकदार कसे विचार करतात? कियोसाकी सांगतात, श्रीमंत गुंतवणूकदार असेट्स निर्माण करतात. ते फास्ट मनीच्या मागे लागत नाहीत, ते कॅश फ्लोच्या मागे लागतात. मी एक उदाहरण सांगते. एका अपार्टमेंट प्रोजेक्टमध्ये त्यांनी सुरुवातीस लहान भागीदारी केली. नंतर तिथं भाड्याने मिळणाऱ्या रकमेने मासिक उत्पन्न सुरू झाले, ज्याने त्यांच्या बाकी गुंतवणुकीला बळ मिळालं. कॅश फ्लो हे श्रीमंतांचे खरे हत्यार आहे. गुंतवणुकीसाठी ज्ञान आणि धैर्य. गुंतवणूक करण्यासाठी साहस आणि शिकण्याची तयारी लागते. कियोसाकी सांगतात की त्यांनी पहिली गुंतवणूक केली तेव्हा तो एक जोखमीचा निर्णय होता, पण त्यांनी नुकसान न बघता त्यातून शिकणं निवडलं. श्रीमंत लोक चुका करतात पण शिकतात. गरीब लोक चुका टाळतात आणि स्थिर राहतात. श्रीमंत लोक योजना आखतात, गरीब लोक इच्छा करतात. कियोसाकी स्पष्ट करतात, श्रीमंत लोक फायनान्शियल प्लॅन तयार करतात. ते फक्त पैशाची इच्छा करत नाहीत, ते त्यासाठी रणनीती आखतात. एक वेळी कियोसाकी यांनी आणि त्यांच्या पत्नीने निर्णय घेतला की दरवर्षी एक नवीन रिअल इस्टेट प्रॉपर्टी विकत घ्यायची. 10 वर्षांनी त्यांच्याकडे 10 पेक्षा जास्त प्रॉपर्टीज होत्या आणि त्या सगळ्या भाड्याने देऊन त्यांचं मासिक उत्पन्न फिक्स झालं. यातून समजतं की पैसा कमवणं ही कला नाही, ती एक योजना आहे. गुंतवणुकीसाठी टीम बांधा. कियोसाकी सांगतात, श्रीमंत गुंतवणूकदार कधीच एकटे नसतात. त्यांच्याकडे एक टीम असते, अकाउंटंट, वकील, गुंतवणूक सल्लागार आणि कधीकधी पार्टनर्स. कियोसाकी जेव्हा त्यांचं पहिलं मोठं अपार्टमेंट प्रोजेक्ट करत होते तेव्हा त्यांनी एक अनुभवी रिअल इस्टेट एजंट आणि फायनान्शियल ॲडवायझर ठेवला. ह्यामुळे त्यांना डीलमध्ये मोठा फायदा झाला. म्हणून योग्य लोकांच्या सल्ल्यानेच योग्य निर्णय घेतले जातात. शिक्षण हे सर्वोत्तम गुंतवणूक. कियोसाकी यांचं एक सोपं पण खोल वाक्य, इफ यू वॉन्ट टू बिकम अ बेटर इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट इन युअर एज्युकेशन फर्स्ट. ते सांगतात, फक्त पैसे गुंतवण्याआधी फायनान्शियल शिक्षण घ्या. पुस्तके वाचा, सेमिनारला जा, अनुभवी लोकांशी बोला. कियोसाकी यांनी रिच डॅडकडून शिकलेली पहिली गोष्ट, असेट्स अँड लायबिलिटीज यातील फरक. आणि हाच फरक हजारो लोकांना समजत नाही, म्हणून ते श्रीमंत होऊ शकत नाही. तुम्ही कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहात? रॉबर्ट कियोसाकी यांचं कॅश फ्लो क्वाड्रंट हे बुक प्रसिद्ध आहे. ते त्यामध्ये म्हणतात, ई म्हणजे एम्प्लॉई, एस म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड, बी म्हणजे बिझनेस ओनर आणि आय म्हणजे इन्व्हेस्टर.
हे 4 क्वाड्रंट्स डीपमध्ये समजून घ्यायचे असेल तर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, नक्की बघा. श्रीमंत लोक बी आणि आय क्वाड्रंटमध्ये असतात, कारण इथे पैशाचं नियंत्रण तुमच्याकडे असतं. सुरुवातीला कियोसाकी एम्प्लॉई होते, नंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि त्यातून मिळणारे पैसे गुंतवले. म्हणजेच पैशासाठी काम न करता पैसा तुमच्यासाठी कसा काम करतो हेच शिका. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय? कियोसाकी स्पष्ट सांगतात, फायनान्शियल फ्रीडम म्हणजे तुम्हाला काम करावं लागत नाही, कारण तुमची गुंतवणूक तुमच्यासाठी पैसे कमावत असते. ते म्हणतात, जर तुमचे मासिक खर्च 50,000 असतील आणि तुमचं पॅसिव्ह इन्कम 60,000 असेल तरच तुम्ही स्वतंत्र आहात. कियोसाकी यांनी एक वेळ अशी सांगितली जिथे त्यांच्या इन्व्हेस्टमेंट इन्कममुळे त्यांना 5 वर्षे नोकरी करण्याची गरज पडली नाही आणि ते स्वतःचं लेखन व प्रशिक्षण काम करू शकले. म्हणजेच फ्रीडम ही लक्झरी नाही, ती एक योजना आणि मेहनतीचा परिणाम आहे. या व्हिडिओतून आपण काय शिकलो? श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत, ते पैशाला कामाला लावतात. गुंतवणूक ही एक मानसिकता आहे, केवळ पैसे टाकणं नव्हे. रिस्क घ्या, शिका, कारण शून्यातूनच श्रीमंतीचं बीज उगवतं. आता तुमची वेळ आहे. ज्ञान घ्या, गुंतवा आणि वाढवा. तुमचं श्रीमंत होण्याचं स्वप्न हे एका क्लिकवर असू शकतं. खाली दिलेली लिंक वापरा आणि हे पुस्तक आजच तुमचं बनवा. असेच विचार बदलणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता लगेच सबस्क्राईब करा उडान मंत्रा, जिथं प्रत्येक विचार उड्डाण घेतो. थँक्यू फॉर वॉचिंग.